तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तर आता PM आणि नमोचा हप्ता तुमचा एकत्रच तुमच्या बँक खात्यात 4,000 रुपये तर जमा होणार आहेत। तर त्यामध्ये या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा 4,000 रुपयाची रक्कम बँक खात्यात जमा होईल। तर आजच यादी ती अपडेट झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ते यादी कशाप्रकारे चेक करायची आहे, लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला PM किसान सर्चमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर PM किसानचं जे काही खाली पेज येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर तुम्हाला PM किसानचे हप्ते मिळत नसेल तर त्याची नवीन रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहेत। तर घरबसल्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म भरून म्हणजे वर्षाला 6,000 रुपये मिळू शकता। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। तर ते कशाप्रकारे करायचे आहे, तर पहिला जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते 18 जूनला जे काही 17वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्या पाठोपाठच आता नमोचा जे काही हप्ता आहे त्याचप्रमाणे PM किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर त्याची यादी कशाप्रकारे पाहिजे आहे, तर सर्वात पहिले तुम्हाला PM किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर तर जे शेतकऱ्यांचे सातबाऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही इथून तुमचं जे काही स्टेटस आहे चेक करू शकता। त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन फॉर्मर सेल्फ जे दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे। त्यानंतर नावामध्ये जर करेक्शनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नेम करेक्शन ॲज पर आधार यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही आधार नंबर आहे ते तुम्हाला असे जे काही KYCचं इथं दाखवण्यात येईल। तर ज्या शेतकऱ्यांनी KYC अधिकही बाकी राहिलेले आहेत तर अशा कोणत्या शेतकऱ्यांना इथं PM किसानचा हप्त्याचा लाभ मिळालेला नाही तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्हाला तुमच्या जर त्यामध्ये करेक्शन असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकता। तर PM किसानची ॲप्लिकेशन तुम्हाला इथं घ्यायची आहे किंवा प्ले स्टोअरवरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। यावरती क्लिक केल्यानंतर PM किसानच्या जे काही पेज आहे तुम्ही यावरती डायरेक्टली जाल तरी ती तुम्हाला कशाप्रकारे करायचे ते तुम्हाला इथं दाखवेल। तर ID कशाप्रकारे काढायचे हे डेमो इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे। तर आपण इथून ज्या बॅक येऊया। त्यानंतर आता आपल्याला चेक करायचं की कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं PM किसानचे पात्र शेतकरी आहेत। तर अशीची यादी इथं अपडेट झालेली आहे। तर फार्म इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर आजची डेट तुम्ही इथं बघू शकता 20/7/2024। त्यानंतर आता जे काही टायमिंग झालेलं आहे तर आपण आता मी लेट व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे जे आहे तर इथं तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे काही इथं आपला जे काही राज्य आहे आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आपलं जे काही महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेणार आहोत। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, बुलढाणा आहे, त्यानंतर चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, त्यानंतर जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, त्यानंतर नाशिक आहे, उस्मानाबाद, पालघर, त्यानंतर पुणे, रायगड यामध्ये भरपूर आहे। तर आपला जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्या। तर डेमोसाठी मी इथं यवतमाळ सिलेक्ट करून घेणार आहे। तर यवतमाळमध्ये जेवढे काही तालुके येते त्या तालुक्याचे नाव तुम्हाला इथं दिसेल। तर इथं एखादा डेमोसाठी मी इथं सिलेक्ट करून घेणार आहे। त्यानंतर एखादं गाव जे की तुम्हाला तुमच्या जे काही तालुक्यामध्ये किती गावं येत आहे ते तुम्हाला इथं दाखवेल। त्यानंतर ब्लॉक म्हणजे एरिया दिसेल जे की पीक विमा भरताना आपल्याला जसे की ब्लॉक येतात त्याचप्रमाणे विलेज, तर यामधून कोणतं विलेज आहे ते तुम्हाला इथं मी एखादं विलेज इथं डेमोसाठी क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर इथं गेट रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही इथं नावं आलेलं आहे शेतकऱ्यांचे। तर इथं मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या। जर या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला सुद्धा PM आणि नमोचा हप्ता इथं मिळणार नाही। जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला PM आणि नमोचे हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तरीसुद्धा या यादीमध्ये तुमचे नाव आहे तरीसुद्धा तुम्हाला PM आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटस कशाप्रकारे काढू शकता जेणेकरून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला PM किसानचे हप्ते मिळत का नाही आहे, तुमचा आधारचा प्रॉब्लेम आहे की बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे की सातबाऱ्याचा प्रॉब्लेम आहे। सर्व A to Z अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन डेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तर त्यावरती सुद्धा सर्व सोल्युशन आपल्या चॅनलवरती एकच व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याबद्दल। तर लगेच ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर लवकरात लवकर पाहून घ्या। तर त्यामध्ये तुम्हाला A to Z माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे। जर लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा आधारचा प्रॉब्लेम असेल बँक अकाउंटचा तर त्यावरती तुम्ही तुमचं जे काही अकाउंट बँक पासबुक आहे त्यावरती सोल्युशन मिळालेलं आहे। तर तुम्हाला PM आणि नमोचे हप्ते इथं मिळत जातील। व याबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.